महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओज, म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबी दुमाला, ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग, म्युझिक कंपोजिशन, रेकॉर्डिंग, बॅकग्राऊंड म्युझिक, मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठार भागात। संपर्क 95 95 65 48 75। अकोले तालुक्यात विधानसभेचा रणसंग्राम आता रंगात आलाय। या रणसंग्रामात विविध युक्त्या व क्लुप्त्या वापरून एकमेकांना ट्रोल केले जात आहे। आता शेवटच्या टप्प्यातल्या निवडणुकीच्या तोफा धडाडत आहेत। सोशल मीडियात विविध पक्षांच्या कार्यकर्त्यात खडाजंगी सुरू झाला आहे। या विधानसभेच्या रणांगणात आता खरं तर 4 चेहरे महत्त्वाचे मानले जातात। डॉक्टर किरण लहामटे यांच्या मोठमोठ्या प्रचार सभा संपन्न होताना आपण पाहतोय, परंतु मतदारांवर तितकासा प्रभाव पडत नाहीत। मारुती मेंगाळ यांचे गाव वाडी वस्तीवर प्रचार दौरे जोरदार सुरू आहेत, तर अमित भांगरे यांच्या मोठमोठ्या प्रचार सभा दिसत नसल्या तरी गावागावातील प्रचार सभांचा प्रभाव मतदारांवरती पडत आहे। परंतु माजी आमदार वैभवराव पिचड यांनी कार्यकर्त्यांची जुनी आणि नवी फळी निर्माण केली आहे। तर एकीकडे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर दुसरीकडे माजी आमदार वैभवराव पिचड अपक्ष उमेदवारी करत असल्याने मतदारांची सहानुभूती मिळाल्याने त्यांची सुप्त लाट उसळली असल्याचे चित्र दिसून येत आहे। सन 2019ला राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकत भाजपा पक्षात वैभवराव पिचड यांनी प्रवेश केला आणि मतदारांनी नाराजी दर्शवत आमदार डॉक्टर किरण लहामटे यांना बहुमत देत अकोल्याच्या राजगादीवर बसवलं। परंतु राष्ट्रवादी पक्ष फुटीत आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवारांना नमस्कार करून अजित पवार गटात जाऊन सत्तेत बसले। त्यामुळे शरद पवारांना मानणाऱ्या या मतदार वर्गात नाराजीचा सूर असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे। अकोले विधानसभेच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी पक्षाच्या अजित पवार गटाकडून डॉक्टर किरण लहामटे उमेदवारी करतायत, तर शरदचंद्र पवार गटाकडून अमित भांगरे उमेदवारी करतायत। आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्याकडून युवा उमेदवार असलेले अमित भांगरे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीकास्त्र सोडले जात आहे, तर माजी आमदार वैभवराव पिचड यांच्यासह माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांच्यावर जोरदार टीका तसेच आरोप केले जात आहेत। तर अमित भांगरे यांच्याकडून डॉक्टर किरण लहामटे यांच्यावर सौम्य प्रत्यारोप करण्यात येत आहे, परंतु यामध्ये अपक्ष उमेदवार माजी आमदार वैभवराव पिचड कुठेही जहरी टीका करताना दिसत नाही। अपक्ष उमेदवार मारुती मेंगाळ यांचे सभाविरहित थेट प्रचार दौरे सुरू आहेत। आदिवासी समाजाच्या बांधवांचे वाडी वस्तीवर जाऊन मतदारांचा आशीर्वाद ते घेत आहेत। अपक्ष उमेदवार मधुकर तळपाडे यांचे वारे संत गतीने वाहत असले तरी अपक्ष उमेदवार माजी आमदार वैभवराव पिचड यांची सुप्त लाट आता उसळताना दिसून येते। यामध्ये एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेला हा युवक आपले स्वतःचे अस्तित्व आज तपासून घेण्यासाठी विधानसभेच्या रणांगणात दाखल झालाय। समाजाची गर्दी आपण रस्त्यावर खूप जमवतो, मात्र त्या गर्दीत माझी दर्दी किती हे अपक्ष उमेदवार मारुती मेंगाळ यांनी समाज व राजकीय पक्षांना दाखवून दिलंय। आदिवासी ठाकर समाजाला आजपर्यंत न मिळालेली प्रस्थापित पक्षाकडून उमेदवारी ही आदिवासी ठाकर समाजाची खंत आहे। त्यांनी अपक्ष उमेदवारी करत ती खंत भरून काढली आहे। तर कधी काळी वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून काम पाहणारे एक तालुक्याचे नाव रोशनाई करणारा अधिकारी आज अपक्ष उमेदवार मधुकर तळपाडे यांना राजकीय दलदलीत आणून त्यांना उद्ध्वस्त करणारा एक राजकीय मंडळींचा संच आज त्यांना सोडून गेलाय। मधुकर तळपाडे आपल्या कडवट व कटू शिवसैनिकांना सोबत घेत आपला गड लढवत आहेत। आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी मागील 5 वर्षात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडलाय, तर त्यांना पुन्हा एकदा आमदार करण्यासाठी त्यांची धर्मपत्नी पुष्पाताई लहामटे मैदानात उतरल्यात, तर कार्यकर्ते जीवाचे रान करत आहेत। युवा उमेदवार अमित भांगरे हे 9 तरुणांच्या साथीने खिंड लढवित आहेत। महाराष्ट्र राज्याचे शेतकऱ्यांचे कैवारी शरदचंद्र पवार यांचा आशीर्वाद त्यांना लाभला आहे, तर त्यांचे पिताश्री स्वर्गीय अशोकराव भांगरे यांचा राजकीय वारसा त्यांना मिळाला आहे।
स्वर्गीय अशोकराव भांगरे यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेली विकास कामे, तर उभी केलेली कार्यकर्त्यांची फळी, तर त्यांच्या मातोश्री सुनीताताई भांगरे यांनी समाजसेवेसाठी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. आपल्या लेकराला निवडून आणण्यासाठी माझे लेकरू पदरात घ्या असे त्या भावनिक आवाहन करतायत. तर त्यांची धर्मपत्नी कश्मीरा भांगरे घरोघरी जाऊन जनतेचा आशीर्वाद मागत आहे. परंतु गेली 40 वर्षात अकोले तालुक्याचे विकासाचे मॉडेल बनून रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गरजांवर काम करत अकोले तालुक्यात विविध मोठमोठी धरणे, कालवे, केटीआर, पाझर तलाव बांधून तालुक्यात पाण्याचे स्रोत तयार केले. मुळा नदीवर धरणे, केटीआर बांधून मुळा नदी 12 आज झाल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे अकोले तालुक्यातील बहुतांश पडीत शेत जमीन बागायत करण्यात व शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचावण्यात माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच माजी आमदार वैभवराव पिचड यांनी आपल्या आमदारकीच्या काळात विविध योजना आखल्या, परंतु सत्तेत नसल्याने विकास कामे रखडली गेली. आज अकोले तालुक्याचे जलनायक मधुकरराव पिचड यांची तब्येत ढासळल्याने ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव उमेदवारी करत असलेले माजी आमदार वैभवराव पिचड यांची पत्नी पतीला निवडून आणण्यासाठी जनतेशी संवाद साधत आशीर्वादाची साथ घालत आहे. तर मुलगा यश पिचड वडिलांच्या विजयासाठी रणांगणातील चक्रव्यूह भेदण्याचा आतुनात प्रयत्न करत आहे. अकोले विधानसभेची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. या अंतिम टप्प्यात आरोप प्रत्यारोपांच्या फेरीत माजी आमदार वैभवराव पिचड, माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांनी केलेल्या विकास कामांचा त्यांनी लेखाजोखा जनतेसमोर मांडला आहे. वैभवराव यांना सहानुभूती मिळत आहे. ते मतदारांच्या पसंतीत उतरत असून अंतिम टप्प्यातील लढाईत त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. तर मतदारांच्या मनात त्यांनी आपली सुसंस्कृत प्रतिमा निर्माण केली आहे. तर वैभवराव पिचड फायनलच्या लढतीत असतील असे सुज्ञ मतदार आपले मत व्यक्त करत आहे. यावेळी माजी आमदार वैभवराव पिचड यांची सुप्त लाट आता उसळली असल्याचे चित्र दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, अकोले. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.